आणि ती लोकमान्य टिळकांच्या संग्रहातली भगवद्गीता हातात घेऊन फासावर जातात. तेव्हा त्यांच्या मुखात ते भगवद्गीतेतलं आत्म्याच्या अमरत्वाचं तत्वज्ञान असतं, नैनन छिंदंती शस्त्राणी. पण जेव्हा चोर दरोडेखोर फासावरती जातात तेव्हा ते जीवाची भीक मागतात, ते किंकाळतात, ते ओरडतात. आणि अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये 3.5 महिन्यांनंतर विनायक दामोदर सावरकर नावाच्या माणसाची पहाट या ओरडण्यानी, या किंकाळ्यांनी त्या ऐकून झालेली आहे. ते असं म्हणाले की त्या 3 माणसांना आणलं, रांगेने उभं केलं, त्यांच्या तोंडावरती काळा कपडा चढवला आणि तो काळा कपडा चढवल्यानंतर माझ्या समोर मला माझ्या कोठडीतनं दिसावं. सावरकरांच्या कोठडीला 2 दार आहेत. ते एक दुसरं दार अशासाठी आहे की फाशी जेव्हा दिली जायची तेव्हा सावरकरांना बाहेर येऊन ती फाशी बघता यावी. माझ्या समोर त्या सुरुवातीच्या 6 महिन्यांनंतर आठवड्यातनं 2 वेळा 3 कैद्यांना फासावर चढवण्यात येऊ लागलं. आणि 3 वेळा, आता इथे अंदमानची पद्धत आहे, तो आपण जेव्हा जाऊ जेलमध्ये तेव्हा तुम्ही बघाल, जेव्हा फासावरती चढवण्यात येत होतं तेव्हा 3 ते जे कैदी असायचे त्यांना फाशी दिली जायची. आपल्याकडे एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्याची पद्धत आहे, पण अंदमानचा जो कैदी आहे, अंदमानचा जो इथे आलेला शिक्षेचा अधिकारी आहे, त्यांच्यावरच्या अंत्यसंस्काराची पद्धत अशी असे. सावरकरांनी असं लिहिलंय की फाशी दिल्यानंतर ती 3 प्रेत माझ्याच कोठडीच्या समोर पुढच्या 3 फाशीची वेळ येईपर्यंत तशीच पडून राहिलेली असत. म्हणजे फाशीच्या दोरावरनं ती प्रेत काढायची, ती 3 दिवस तशीच पडलेली असायची. मग त्या 3 दिवसात ती प्रेत कुजायची, सडायची. त्या कुजलेल्या सडलेल्या प्रेतांचा वास माझ्या कोठडीपर्यंत यायचा, कारण सगळ्यात जवळ सावरकरांची कोठडी. आणि 3 दिवसांनी ती प्रेत सडली, कुजली. माझी 7 बाय 11ची कोठडी त्या सगळ्या वासाने अशी दुमदुमून, त्या वासाने अशी खाण झाली. त्यानंतर ती प्रेत उचलली जायची आणि सेल्युलर जेलच्या 4ही बाजूंना समुद्र आहे, त्या समुद्रात ती फेकून दिली जायची. 3 दिवसांनंतर पुन्हा आणखी 3 माणसांना आणलं जायचं आणि तिथेच माझ्या समोर ती फाशीची प्रक्रिया व्हायची. म्हणजे आठवड्यातले 6 दिवस या माणसाच्या समोर प्रेत अशी पडून राहिलेली असायची. आणि हे सगळं या माणसाने किती वर्ष भोगलंय? 1910 साली सावरकर इथे आले, 1921 सालापर्यंत 11 वर्ष आपल्या कोठडी समोर रोज 3 प्रेत मरून पडलेली आहेत. आपण कल्पना करा. अंदमान बोलवतंय, ही 7 दिवसांची यात्रा आहे, पण त्या यात्रेच्या निमित्ताने रोज संध्याकाळी 1.5 तास तुम्ही ऐकणार आहात ना. हा एक अनुभव आहे. तुम्ही सगळेजण, आता मी तुम्हाला जे सांगतोय ते बघायला 6व्या दिवशी त्या कोठडीत जाणार आहात. तुम्ही सगळेजण त्या गजांना असं धरणार आहात, त्या गजांच्या समोरची ती फाशीची जागा तुम्ही सगळेजण बघणार आहात. आणि मग तुम्ही इमॅजिन करा की 11 वर्ष आपल्या डोळ्यासमोर 3 माणसांना रोज मारलं जात आहे. 3 मृतदेह आपण रोज बघू शकू का? आपल्या डोळ्यासमोर 3 मृतदेह रोज पडून आहेत, त्यांचा कुचका सडका वास आपल्या कोठडीत येतोय. आणि संध्याकाळी 6 वाजता आपली कोठडी बंद झाल्यानंतर आपण काय करतो, तर आपण घायपात्याच्या काट्यांनी आणि अणकुचीदार दगडांनी महाकाव्य कमला लिहिण्याचा प्रयत्न करतो. बरं, त्या कमला महाकाव्यामध्ये सावरकरांनी कुठेही अशी बिभत्स वर्णनं, कुठेही अंगावर येतील अशी भयानक वर्णनं केलेली नाहीत. महाकाव्य कमलामध्ये सावरकरांनी रोमॅन्टिक काव्य लिहिलंय, त्यांनी प्रेमकविता लिहिल्या, त्यांनी गोमांतक लिहिलंय, त्यांनी विरहोच्छवास लिहिलाय. आपल्या समोर 3 प्रेत रोज पडलेली, कुजलेली असताना हा माणूस प्रेमकाव्य लिहू शकतो. या माणसाकडे कागद नाहीये, या माणसाकडे लिहायला पेन नाहीये, या माणसाकडे लिहिण्याची कुठलीही अत्याधुनिक साधनं नसताना त्याच 7 बाय 11च्या कोठडीत हा माणूस 10,000 ओळींचं काव्य लिहितो. हा सावरकर या नावाचा ग्रेटनेस आहे. 10,000 ओळी दर 3 महिन्यांनी. 4 भिंती त्या 7 बाय 11च्या भरून गेलेल्या, 3.5 भिंती, 4 भिंती पण नाही, कारण एक जी भिंत आहे समोरची तिला दार आहे, त्याच्यामुळे 3-4 भिंती सुद्धा पूर्ण आपण म्हणू शकत नाही. त्या 3.5 भिंती भरून गेलेल्या असायच्या. आणि त्या 3.5 भिंती भरून गेल्यानंतर 3 महिन्यांनी जेव्हा तो माणूस पुन्हा त्या भिंती रंगवण्यासाठी यायचा, चुना त्यावरती फासण्यासाठी यायचा, तेव्हा तिथल्या 600-650 त्या कारागृहांच्या खोल्यांपैकी एका खोलीतला कैदी सगळ्यात जास्त आनंदी झालेला असायचा. तो माणूस आल्यानंतर सावरकरांकडे तो बघायचा आणि सावरकरांनी घायपात्याच्या काट्यांनी, अशा दगडांनी कोरून ठेवलेल्या त्या ओळी आपण मिटवतोय, त्यालाच वाईट वाटायचं. त्याला असं वाटायचं की अरे का आपण हे सगळं करतो.
त्याला कळायचं नाही की आपण हे सगळं मिटवून टाकतो आणि आपण हे सगळं मिटवत असताना सावरकर नावाचा माणूस मात्र आनंदात आहे. सावरकरांना काहीच फरक पडत नाही. एक दिवस त्यांनी सावरकरांना असं विचारलं की काय हो, मी हे सगळं मिटवतो, तुम्ही इतक्या कष्टाने लिहिलेल्या त्या ओळी असतात ते मी मिटवून टाकतो, तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही का? सावरकरांनी लिहिलंय, मला काहीच वाटत नाही, मला खूप काहीतरी वाटतं. आणि माझ्या मनात जी भावना असते ती भावना अशी असते की 3.5 महिने या भिंतींवरती मी कविता लिहिल्या, तू येशील त्या कविता मिटवून टाकशील, मला लिहायला नवे कागद मिळतील. ज्या माणसाला आपलं घरदार, आपलं कुटुंब, आपली मातृभूमी या जन्मात पुन्हा पाहता येईल की नाही याची सुद्धा शाश्वती आयुष्यामध्ये नाही, तो माणूस आपल्या आयुष्याच्या सगळ्यात कठीण काळात किती पॉझिटिव्ह विचार करू शकतो, याहून काय मोठं उदाहरण मी तुम्हाला सांगू. ही जी तरुण मंडळी आहेत ना, ज्यांना डिप्रेशन येतं,